मंडळी, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ना, जे ऐकून तुम्ही खरोखर थक्क व्हाल. आपण नेहमी अभिमानाने सांगतो की आजचं वैद्यकशास्त्र किती प्रगत आहे, बरोबर? पण आज आपण चरक संहितेच्या कल्पस्थानातील 7व्या अध्यायात डोकावणार आहोत. हा अध्याय म्हणजे प्राचीन काळातील हायपर पर्सनलाइज्ड किंवा अतिवैयक्तिकृत उपचारांचा एक भन्नाट मास्टर क्लास आहे. विचार करा, एकाच औषधी वनस्पतीचे तब्बल 110 वेगवेगळे प्रकार. हे कसं शक्य आहे आणि त्यामागचं लॉजिक काय होतं? चला, या अद्भुत वैद्यकीय प्रवासाचा उलगडा करूया. आजचा आपला हा प्लॅन अगदी सोपा आणि तर्कशुद्ध आहे. आधी आपण त्रिवृत्त ही वनस्पती नेमकी काय आहे ते पाहू आणि तिचे 2 मुख्य प्रकार समजून घेऊ. मग शरीराची पूर्वतयारी कशी करायची, ते आश्चर्यकारक 110 योग कसे बनतात, ऋतूनुसार बदलणारं औषध आणि शेवटी प्राचीन काळातील हे वैयक्तिकृत आरोग्यशास्त्र किती ॲडव्हान्स होतं, यावर आपण सविस्तर गप्पा मारणार आहोत. सुरुवात करूया आपल्या आजच्या या चर्चेतल्या मुख्य हिरोपासून, प्राचीन वैद्यांच्या भात्यातील सर्वात हुकमी अस्त्र त्रिवृत्त. तुम्ही जर चरक संहितेतील मूळ संदर्भ पाहिलात तर त्यात त्रिवृत्त, ज्याला आपण निषोत्तर असंही म्हणतो, त्याचा अगदी स्पष्ट उल्लेख आहे. त्यातला एक श्लोक आहे पहा, विरेचने त्रिवृन् मूलम श्रेष्ठम आहुर मनीषिनम. म्हणजे काय, तर अगदी साध्या भाषेत शरीरातील विषारी घटक बाहेर फेकून देण्याच्या बाबतीत हे त्रिवृत्त निर्विवाद राजा आहे. हे काही साधंसुद्धा औषध नाहीये मंडळी, तर शरीराची संपूर्ण सिस्टीम रिसेट करण्याची ताकद यात आहे. म्हणूनच या एकाच मुळाभोवती अख्खा 9 पानांचा अध्याय रचला गेलाय. आता पुढे जाण्यापूर्वी एक कन्सेप्ट क्लिअर करणं खूप महत्त्वाचं आहे. विरेचन. विरेचन म्हणजे नेमकं काय? तर ही एक अत्यंत नियंत्रित अशी डिटॉक्सिफिकेशन किंवा शुद्धीकरण प्रक्रिया आहे. समजा आपण आपलं घर रोज झाडतो, पुसतो, ती झाली वरवरची साफसफाई. पण दिवाळीच्या आधी आपण काय करतो? अगदी अडगळीचं सामान, कोपऱ्यातली जळमटं काढून सगळं घर डीप क्लीन करतो, होय ना? विरेचन हे शरीराच्या याच डीप क्लिनिंगसारखं आहे. हे फक्त पोट साफ करणारं औषध नाहीये, तर पेशींच्या कानाकोपऱ्यात लपलेले आजार आणि विषारी घटक मुळासकट उपटून काढणारी ही एक सिस्टीम आहे. आणि या संपूर्ण अध्यायाचं मुख्य टार्गेट हेच आहे. पण मज्जा बघा, प्राचीन वैद्यकशास्त्र हे सर्वांसाठी एकच नियम असं मांडणारं नव्हतं. ते खूप मायक्रो लेव्हलवर काम करायचं. याच त्रिवृत्तचे त्यांनी 2 अगदी विशिष्ट प्रकार सांगितलेत. निषोत्तराचे 2 मुख्य प्रकार आहेत. अरुण म्हणजे लालसर रंगाचं मूळ आणि श्याम म्हणजे काळ्या रंगाचं मूळ. आता हे 2 प्रकार का? तर अरुण हे अतिशय सौम्य असतं. लहान मुलं, वृद्ध किंवा ज्यांची प्रकृती नाजूक आहे त्यांच्यासाठी हे एकदम सेफ. याउलट श्याम निषोत्तर हे भयंकर तीक्ष्ण आणि फास्ट काम करतं, अगदी झटक्यात. रोजच्या आयुष्यातलं उदाहरण द्यायचं तर अरुण म्हणजे आपल्या चेहऱ्यासाठी वापरला जाणारा एखादा सौम्य फेसवॉश, जो हळुवारपणे त्वचा साफ करतो. पण श्याम निषोत्तर म्हणजे थेट कारखान्यात वापरला जाणारा इंडस्ट्रियल डिग्रेसर. तो कठीण डाग एका सेकंदात काढतो, पण तो फक्त मजबूत पृष्ठभागावरच वापरता येतो. कमकुवत माणसाला जर श्याम निषोत्तर दिलं तर त्याला थेट चक्करच येऊ शकते. वैद्यांना हे हजारो वर्षांपूर्वी पक्का माहीत होतं. आता औषध कितीही भारी असलं तरी ते तसंच थेट घेता येत नाही. शरीराला आधी तयार करावं लागतं. कोणतंही विरेचनाचं औषध देण्यापूर्वी एक अतिशय कडक प्रोटोकॉल पाळावा लागतो. आधी विशिष्ट आहार, मग स्नेहन आणि स्वेदन. स्नेहन म्हणजे शरीराला आतून बाहेरून तेलकट किंवा स्निग्ध करणं, आणि स्वेदन म्हणजे घाम आणणं. पण हे का करायचं? एकदम सिंपल आहे. समजा एका जुन्या दाराची बिजागरी गंजली आहे. तुम्ही ती तशीच ताकदीने ओढली तर काय होईल? बिजागरी तुटेल. पण जर तुम्ही त्याला आधी थोडं तेल लावलं आणि मग हळूच उघडलं तर दार कसं मकमानासारखं उघडतं? किंवा एखाद्या चुरगळलेल्या कपड्यावर थेट इस्त्री फिरवली तर तो जळू शकतो. पण आधी थोडी वाफ दिली तर सुरकुत्या लगेच गायब होतात. शरीराचंही अगदी तसंच आहे. स्नेहन आणि स्वेदनामुळे शरीरातले घट्ट चिकटलेले विषारी घटक मऊ होतात, सुटतात आणि सहज पचनसंस्थेत येतात, जिथून हे त्रिवृत्त त्यांना कोणत्याही त्रासाविना बाहेर फेकून देतं. शरीर कसे तयार करायचं ते आपण पाहिलं. पण आता आपण या चर्चेतल्या सर्वात माइंड ब्लोईंग भागाकडे वळणार आहोत. एका साध्या वनस्पतीपासून ते तब्बल 110 फॉर्म्युलेशन्सपर्यंतचा हा प्रवास खरोखर ठक्क करणारा आहे. प्राचीन ग्रंथातील या मूळ नोंदी आणि तक्ते पाहिले की लक्षात येतं, यात त्या 110 अद्वितीय सूत्रांचं म्हणजे फॉर्म्युलेशन्सचं एकदम परफेक्ट वर्गीकरण केलंय. प्राचीन काळातल्या लोकांचं हे गणित बघा. त्यांनी हवेत बाण नाही मारलेत. कोणत्या संयोगाने किती औषधं बनतात याचा एकदम अचूक डेटा त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलाय. हे बघितल्यावर खऱ्या अर्थाने प्राचीन भारतीय विज्ञानाविषयी आपला आदर धुणावतो. आता हे थोडं सोप्या भाषेत डिकोड करूया. इथे 16 वेगवेगळ्या माध्यमांची किंवा कॅरियर्सची लिस्ट आहे. त्रिवृत्त हे मेन औषध आहेच, पण ते तुम्ही कशासोबत देताय यावर त्याचा शरीरातला इफेक्ट पूर्णपणे बदलतो. गोमूत्रासोबत 18 योग आहेत, दुधासोबत 7, साखरेसोबत 4, मधासोबत मिठासोबत असे टोटल 110 कॉम्बिनेशन्स.
पण असं का? कारण प्रत्येक माध्यम शरीरातल्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सना टार्गेट करतं. जर शरीरात पित्त वाढलंय, प्रचंड उष्णता आहे, तर त्रिवृत्त दुधासोबत दिलं जातं, जेणेकरून ते थंड राहील. पण जर कफ वाढलाय, तर तेच औषध गोमूत्रासोबत देतात, कारण गोमूत्र उष्ण आणि तीक्ष्ण असतं. हे अगदी चहा बनवल्यासारखं आहे. चहाची पत्ती तीच असते, पण त्यात आलं टाकलं की तो कफावर भारी पडतो आणि त्यात वेलची आणि दूध टाकलं की त्याचा इफेक्ट बदलतो. मेन औषध एकच, पण कॅरियर बदललं की रिझल्ट पूर्ण वेगळा. आणि यातला सर्वात भन्नाट भाग कोणता माहितीये? औषध देण्याच्या पद्धती. प्राचीन वैद्यांना हे चांगलंच माहीत होतं की डिटॉक्सचे औषधं चवीला भयंकर कडू किंवा बेचव असतात. मग पेशंटने ते कसं घ्यायचं? म्हणून त्यांनी अत्यंत क्रिएटिव्ह मार्ग शोधले. त्यांनी चक्क या त्रिवृत्तचे मोदक बनवले, म्हणजे लाडू. विचार करा, एक कडकडीत औषध चक्क गोड मोदकामध्ये लपून दिलं जायचं. याशिवाय पाणक म्हणजे सरबत, लेह म्हणजे चाटण आणि आसव अरिष्ट म्हणजे चक्क औषधी वाईनच्या स्वरूपातही ते दिलं जायचं. हे अगदी आजकालच्या गमी विटॅमिनसारखं आहे. लहान मुलं कडू गोळ्या खात नाहीत, मग आपण त्यांना स्ट्रॉबेरी फ्लेवरचं सिरप देतो, बरोबर? हजारो वर्षांपूर्वीच्या वैद्यांनी एक्झॅक्टली हेच केलं. औषध घेणं ही काही शिक्षा वाटू नये म्हणून त्यांनी त्याचं रूपांतर चविष्ट पदार्थांमध्ये केलं. औषधाची चव आणि माध्यम आपण पाहिलं, पण हे पर्सनलायझेशन इथेच थांबत नाही. आता आपण एका पुढच्या लेवलवर जातोय, निसर्गाशी आणि वातावरणाशी जुळवून घेण्याकडे. तुम्ही विचार करा, ऋतूनुसार औषधामध्ये बदल कसा होतो? पावसाळा, शरद, हेमंत म्हणजे हिवाळा आणि ग्रीष्म म्हणजे उन्हाळा. या प्रत्येक ऋतूत औषधाचा फॉर्म्युला बदलतो. उन्हाळ्यात निशोत्तर चूर्ण चक्क साखर आणि पाण्यासोबत दिलं जातं, जेणेकरून शरीरात उष्णता भडकू नये. पण तेच औषध हिवाळ्यात सुंठ आणि पिंपळीसारख्या गरम गोष्टींसोबत देतात. हे लॉजिक एकदम क्लिअर आहे. भर उन्हाळ्यात मे महिन्यात जर कोणी लोकरीचा जाड स्वेटर घातला तर काय होईल? घामाने आंघोळ होईल ना. जसे आपण ऋतूनुसार कपडे बदलतो, तशीच आपल्या शरीराची आतली अवस्थाही बदलत असते. मग 12ही महिने एकच गोळी कशी काय लागू पडेल? प्राचीन वैद्यांनी हा विचार केला आणि ऋतूनुसार औषधाचं सूत्रच बदलून टाकलं. तर मंडळी, आता आपण या विश्लेषणाचा एकदम शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. एका छोट्याशा वनस्पतीच्या मुळापासून आपण सुरुवात केली होती आणि आता आपण पाहतोय की यातून एक केवढा मोठा वैद्यकीय दृष्टिकोन उभा राहिलाय. असं म्हणतात ना की प्राचीन औषधोपचार हे काही सर्वांसाठी एकच असलेलं बोथट हत्यार नव्हतं, तर ते एक अत्यंत प्रगत आणि अतिवैयक्तिकृत आरोग्यसेवांचं जाळं होतं. आपण पाहिलं की रुग्णाचा दोष कोणता आहे, बाहेर ऋतू कोणता सुरू आहे, पेशंटचं वय काय आहे, त्याची पचनशक्ती कशी आहे, या सगळ्याचा एकत्र अभ्यास करून मगच त्या 110 पैकी एका परफेक्ट सूत्राची निवड केली जायची. हे नुसतं आजाराच्या लक्षणांवर मलमपट्टी करणं नव्हतं, तर संपूर्ण माणसाचा आणि त्याच्या आजूबाजूच्या निसर्गाचा अभ्यास करून केलेला तो एक परिपूर्ण उपचार होता. आणि म्हणूनच आज थांबण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जर हजारो वर्षांपूर्वीचे प्राचीन वैद्य ऋतू, वय आणि पचनशक्ती यांसारख्या अत्यंत सूक्ष्म गोष्टींचा विचार करून एकाच औषधाचे तब्बल 110 वेगवेगळे आणि वैयक्तिकृत प्रकार बनवत होते, तर आजच्या काळात जिथे आपण अनेकदा एकाच आजारासाठी सगळ्यांना एकच स्टँडर्ड गोळी देतो, त्या आधुनिक वन पिल फिट्स ऑल दृष्टिकोनातून आपण खऱ्या अर्थाने प्रगती करत आहोत का, की आपण काहीतरी खूप सखोल आणि महत्त्वाचं ज्ञान कुठेतरी मागे सोडून आलोय? यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.